विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अजून जाहीर व्हायची आहे, मात्र त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपला 3 महत्त्वाचे धक्के दिले। त्याची सुरुवात झाली लोकसभा निवडणुकीपासून। पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्वात मोठं घराणं म्हणून मोहिते पाटील घराण्याचा राजकारणामध्ये उल्लेख केला जातो। मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी मोहिते पाटील घराणं जे आहे ते राष्ट्रवादी शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये गेलेलं होतं। मात्र त्याच मोहिते पाटलांच्या कुटुंबामध्ये लोकसभेला शरद पवारांनी उमेदवारी दिली आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपच्या विरोधामध्ये एक मास्टर स्ट्रोक खेळला। धैर्यशील मोहिते पाटलांना लोकसभेची उमेदवारी देत माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार केलं आणि आता विधानसभेच्या आधी शरद पवारांनी टार्गेट ठेवलंय ते म्हणजे भाजप। पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांनी 2 महत्त्वाचे धक्के दिले। त्याची सुरुवात झाली ते म्हणजे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापुरातून। हर्षवर्धन पाटलांनी गेल्या वेळेस लोकसभेला अप्रत्यक्षरित्या सुप्रिया सुळेंना मदत केली अशा पद्धतीची चर्चा होती आणि ते त्यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये सुद्धा उघडपणे आपलं वक्तव्य जे आहे ते बोलून दाखवलेलं होतं। मात्र इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांना आपल्या पक्षामध्ये खेचत भाजपला इंदापूरमध्ये धक्का दिला। मात्र त्यापैकी अप्रत्यक्षरित्या फटका जो आहे तो अजित पवारांच्या विरोधामध्येच शरद पवारांनी दंड ठोपटले अशा पद्धतीची चर्चा होती। दुसरा आजचा सगळ्यात महत्त्वाचा धक्का होता तो म्हणजे अजित पवारांचे विद्यमान आमदार असलेले फलटणचे दीपक चव्हाण यांच्यासह रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला। आजच्या खरं तर दीपक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशामुळे अजित पवारांचे फलटण तालुक्यामधली अडचण जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढली असं म्हणावं लागेल। कारण अजित पवारांनी 16 ग्रामपंचायतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दीपक चव्हाणांची फोनवरून उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली होती। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती ते म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांची साथ सोडतील आणि शरद पवारांसोबत जातील। मात्र सध्या तरी विद्यमान खरं तर रामराजे नाईक निंबाळकरांनी आपली भूमिका जी आहे ती तटस्थ ठेवली आहे। मात्र त्यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर आणि दीपक चव्हाणांनी आज खरं तर अजित पवार गटाचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी थेट शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला। आज शरद पवार फलटणच्या दौऱ्यावरती होते। शरद पवारांनी भाषणामध्ये बोलताना सांगितलं की रामराजेंची चिंता करू नका, म्हणजे याचा अप्रत्यक्षरित्या अर्थ असा आहे की रामराजे नाईक निंबाळकर येत्या काही दिवसांमध्ये शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करू शकतात। मात्र फलटण तालुक्यामध्ये आता अजित पवारांना दीपक चव्हाणांच्या विरोधामध्ये उमेदवार कोण असेल अशा पद्धतीची चर्चा आतापासूनच सुरू झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती। अजित पवारांनी सुद्धा विश्वास व्यक्त केलेला होता की रामराजे नाईक निंबाळकर जे आहेत ते आमच्याच पक्षामध्ये राहतील, माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे। मात्र फलटण तालुक्यातल्या स्थानिक राजकारणाच्या वादामुळे खरं तर रामराजे नाईक निंबाळकरांनी अजित पवारांची साथ सोडली आणि पुन्हा एकदा शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला असं म्हणावं लागेल। तुर्तास तरी रामराजे नाईक निंबाळकरांचा भूमिका त्यांचा निर्णय जो आहे तो जाहीर झालेला नसला तरी त्यांचे विद्यमान आमदार हे अजित पवारांसोबत गेलेत। त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर येत्या काही दिवसांमध्ये अजित पवारांची साथ सोडून पुन्हा एकदा शरद पवार गटामध्ये जाऊ शकतात। त्याची सुरुवात झाली ते म्हणजे लोकसभेला रणजितसिंह नाईक निंबाळकरांना ज्यावेळेस भाजपनं माढा लोकसभेची उमेदवारी दिली आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो महायुतीमध्ये सहभागी होता। मात्र स्थानिक राजकारणाच्या वादामुळे त्यावेळेसच रामराजे नाईक निंबाळकरांनी आपली नाराजी जी आहे ती उघडपणे बोलून दाखवलेली होती। त्याचा कदाचित फटका जो आहे तो लोकसभेला बसेल अशा पद्धतीने सुद्धा वक्तव्य रामराजेंनी एका भाषणामध्ये केलेलं होतं। मात्र त्याचा उलटा परिणाम पाहायला मिळाला। मग खरं तर फलटण तालुक्यामधून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना काहीसं मतांचं मताधिक्य मिळालेलं असलं तरी सुद्धा गेल्या खरं तर लोकसभेचा विचार करता धैर्यशील मोहिते पाटलांना फलटण तालुक्यामधून चांगल्या पद्धतीचं मतदान मिळालं आणि त्याचा परिणाम म्हणजे धैर्यशील मोहिते पाटलांचा विजय होण्यामध्ये फलटण तालुक्यातला खरं तर अप्रत्यक्षरित्या रामराजे नाईक निंबाळकरांच्या मतांचा फायदा जो आहे तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला झाला। आता अजित पवार आणि शरद पवारांची तुलना करता अजित पवारांच्या खरं तर राष्ट्रवादीमध्ये सध्या तरी इन्कमिंग पाहायला मिळत नाहीये। मात्र अजित पवार सातत्यानं सांगतायत की आमच्याकडे विद्यमान 40 आमदार आहेत, 40 आमदारांची उमेदवारी आहे या मतदारसंघामध्ये कायम राहील आणि शरद पवारांकडे त्या तुलनेनं 40 मतदारसंघामध्ये उमेदवार नाही आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे इन्कमिंग जे आहे त्या पक्षामध्ये होतंय। मात्र शरद पवारांचं वक्तव्य अतिशय भाजपला गांभीर्याने घेण्याची गरज आहे। ते म्हणजे शरद पवारांनी म्हटलेलं होतं की आमच्याकडे येणारं इन्कमिंग हे 80% भाजपमधले लोक असलेले आपल्याला पाहायला मिळतील। त्याची सुरुवात झाली ते म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील, दुसरं म्हणजे हर्षवर्धन पाटील, कागलचे समरजित सिंग गाडगे आणि आज खरं तर अजित पवार गटामधून संजीवराजे निंबाळकर आणि दीपक चव्हाणांनी थेट शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला। आगामी विधानसभा निवडणूक जी आहे येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये आचारसंहिता जाहीर होऊ शकते। मात्र शरद पवारांचे एक एक करून महायुतीला धक्क्यांवर धक्के पाहायला मिळतात। 2014ला शरद पवारांची विद्यमान अनेक आमदारांनी त्याचबरोबर महत्त्वाच्या नेत्यांनी साथ सोडली आणि मोदी लाटेमध्ये भाजपमध्ये जाणं पसंत केलं। मात्र आता 10 वर्षानंतर महाराष्ट्रामधल्या परिस्थितीमध्ये 2 पक्ष वेगवेगळे झाले। शिवसेनेमध्ये फूट पाहायला मिळाली। विशेषतः शरद पवारांच्याच पक्षामध्ये अजित पवारांनी बंड केलं आणि अजित पवारांसोबत जवळपास 40 आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो अजित पवारांना मिळाला। मात्र आज दिवसेंदिवस शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग वाढतंय।
त्यामुळे राज्यामध्ये शरद पवारांची लाट आहे का, अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चर्चिली जाते। मात्र गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्र्यांचे दौरे जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत आणि त्या सगळ्याच भाजपच्या नेत्यांच्या रडारवरती शरद पवार पाहायला मिळतात। शरद पवारांना रोखण्याचं आव्हान भाजपसमोर असणार आहे। मात्र दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये भाजपला गळती लागलेली पाहायला मिळते आणि एक एक करून महत्त्वाचे नेते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सहभागी होत आहेत। आता त्याचा अप्रत्यक्षरित्या फटका जो आहे तो अजित पवारांना महायुतीच्या रूपाने बसतो का, हे करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अजित पवारांचे विद्यमान असलेल्या 40 मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे उमेदवार जे आहेत ते अजित पवारांच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतील। विशेषतः इंदापूरचा विचार करायला गेलं तर हर्षवर्धन पाटील हे सध्या शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत। विद्यमान अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे आपल्याला त्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतात। मात्र गेल्या खरं तर मताधिक्याचा विचार करता साधारणतः जवळपास 3300 मतांनी दत्तात्रय भरणे यांचा विजय जो आहे तो झालेला होता। मात्र सध्या राज्यातलं बदललेलं वातावरण पाहता किंवा दिवसेंदिवस महाविकास आघाडीकडून जी महायुतीवरती टीका केली जाते त्याचा परिणाम काही विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळतो का, हे करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आजच्या खरं तर संजीवराजे निंबाळकर त्याचबरोबर दीपक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानं सातारा जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाला मोठा झटका मिळाला आहे, हे खरं तर म्हणावं लागेल। कारण रामराजे नाईक निंबाळकर यांचं जर आपण राजकारणामधलं सातारा जिल्ह्यामध्ये प्रस्थ पाहिलं तर त्यांचा परिणाम जो आहे तो जवळच्या जवळपास 4 विधानसभा मतदारसंघावरती पाहायला मिळतो। विशेषतः मानखटावचा विचार करायला गेलं तर रामराजे नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यामध्ये वाद जो आहे तो विकोपाला पोहोचलेला होता। त्यामुळे महायुतीमधल्या स्थानिक नेत्यांमधल्या वादाचा फटका जो आहे तो अप्रत्यक्षरित्या अजित पवारांना बसताना पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती ते म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अजित पवार काँग्रेसला धक्का देतील आणि काँग्रेसचे जवळपास 3 आमदार हे अजित पवारांसोबत येतील अशा पद्धतीची शक्यता जी आहे ती वर्तवलेली होती। त्यातलं पहिलं नाव होतं ते म्हणजे ज्याची खरं तर 2 दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच त्यांनी पक्षप्रवेश केलेला होता तो म्हणजे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र जे विद्यमान खरं तर तिथले आमदार आहेत जिशन सिद्दीकी हे अजित पवारांसोबत येतील अशा पद्धतीची चर्चा होती। दुसरं म्हणजे सुलभा खोडके जे अमरावतीचे आमदार आहेत त्यासुद्धा काँग्रेसची साथ सोडून अजित पवारांच्या खरं तर राष्ट्रवादीमध्ये सहभागी होतील अशा पद्धतीची सुद्धा शक्यता होती। त्यांचा निर्णय 1 ते 2 दिवसांमध्ये होणं बाकी आहे। नाशिकचे आमदार हिरामन कोसरत हे सुद्धा काँग्रेसची साथ सोडून अजित पवार गटामध्ये येतील आणि ते म्हणजे अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे हे सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सहभागी होतील अशा पद्धतीची चर्चा होती। मात्र शरद पवारांचे भाजपला मिळालेले धक्के पाहता किंवा भाजपला दिलेले धक्के पाहता त्या तुलनेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग पाहायला मिळत नाही। सातत्यानं जरी अजित पवारांकडून 40 आमदारांच्या उमेदवारीचा उल्लेख जो आहे म्हणजे विद्यमान आमदार आमच्याकडे आहेत, उमेदवार आहेत अशा पद्धतीचा सुद्धा उल्लेख जरी करत असले तरी सुद्धा वातावरण निर्मितीमध्ये मात्र शरद पवार आज खरं तर महाराष्ट्रामध्ये सरळ ठरतायत अशा पद्धतीची चर्चा राजकारणामध्ये पाहायला मिळते। कारण दिवसेंदिवस राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढतंय। पश्चिम महाराष्ट्रामधले 3 महत्त्वाचे धक्के पाहता भाजप जे आहे ती खरं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना रोखण्यामध्ये यशस्वी होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पहिला धक्का होता तो म्हणजे लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांच्या रूपानं, ते दुसरा म्हणजे कागलचे समरजित सिंग घाडगे, तिसरा इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आणि आज अजित पवार गटातले विद्यमान आमदार दीपक चव्हाण आणि संजीवराजे नाईक निंबाळकर जे आहेत ते महाविकास आघाडीमध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सहभागी झालेले आहेत। दिवसेंदिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाढत चाललेलं इन्कमिंग जे आहे ते अजित पवारांची डोकेदुखी ठरू शकते। मात्र येत्या काही दिवसांमध्ये अजित पवारांचे जे विद्यमान 40 आमदार आहेत ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कसे फाईट देतात आणि अजित पवारांच्या विरोधामध्ये शरद पवार किंवा अजित पवारांवरती शरद पवार भारी पडतात की शरद पवारांवरती अजित पवार भारी पडतात हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। मात्र दिवसेंदिवस शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग जे आहे ते वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन तुषार सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।